उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा झाली आहे, पण जागा वाटपाचं घोडं कुठे अडलंय हे कुणालाच सांगता येत नाही। जागा वाटपाचा पेच आहे याची संजय राऊतांनी कबुली दिली आहे, पण जागा वाटपाचा पेच कधी सुटणार हे मात्र कुणालाही सांगता येत नाहीये। त्यात शरद पवारांची राष्ट्रवादीची आघाडीसाठी उत्सुक आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष सुद्धा चर्चेत सहभागी झालाय। त्यामुळे ठाकरेंच्या जागा वाटपाचं त्रांगडं झालंय। एनसीपी बरोबर आमची आघाडी होईल। मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। आमच्या आघाडीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे। युती आमची सत्तेसाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही। आता काय काय युत्या आघाड्या होत आहेत ते फक्त खुर्ची आणि स्वार्थ। ठाकरेंच्या युतीची घोषणा, जागा वाटप कधी? एका जागेसाठी ठाकरेंच्या पक्षात रस्सीखेच। कधी सुटणार ठाकरेंच्या जागा वाटपाचा पेच? शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। राज ठाकरेंनी मुंबईत मनसे आणि शिवसेना युबीटीच्या युतीची घोषणा केली। राज ठाकरेंनी घोषणा करून 2 दिवस झाले तरी अजूनही दोन्ही पक्षांनी जागा वाटप जाहीर केलं नाहीये। बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही ठाकरे उमेदवार जाहीर करत नाहीये, पण जागा वाटपही जाहीर होताना दिसत नाही। किमान जागा वाटप जाहीर झाल्यास पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट होणार आहे। मराठी बहुल दादर माहीम भागात शिवसेना आणि मनसे जागा वाटपासाठी रस्सीखेच असल्याची माहिती आहे। हा पेच सोडवण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असल्या तरी त्याबद्दल जाहीर कुणीही बोलत नाही। संजय राऊतांनी नाही म्हणायला कुरबुरी असल्याचंही सांगितलं। एनसीपीशी चर्चा चालू आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील। एनसीपी बरोबर आमची आघाडी होईल। मनसे आणि शिवसेना युबीटीत रस्सीखेच असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा तिसरा भिडू जागा वाटपाच्या चर्चेत सामील झाला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भांडूप आणि मुलुंड भागातील 2 जागा हव्यात यासाठी ते अडून बसले होते। शेवटी जयंत पाटलांना मातोश्रीवर जाऊन चर्चा करावी लागली। जागा वाटपात रस्सीखेच असली तरी ठाकरेंशी आघाडी होणारच असा निर्धार जयंत पाटलांनी केला। मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर पण चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही। खरं म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती, परंतु ते 2 मोठे पक्ष आहेत। आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी त्या दोन्ही पक्षाएवढी आमची ताकद नाही आहे आणि म्हणून आम्ही चर्चा त्यांच्यावर करतोय शिवसेनेबरोबर आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही। ठाकरेंचे 2 पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षानं म्हटलं। जागा वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं खासदार अनिल देसाईंनी सांगितलं। आमच्या आघाडीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, कम्युनिस्ट पार्टी या सगळ्यांच्या बरोबरची चर्चा ही आमची अंतिम टप्प्यात आहे आणि आकडे वगैरे जे जाहीर करायचे आहेत हे आम्ही आमचं ज्या वेळेला संपूर्ण हे बाहेर पडेल त्यावेळेला आपल्याला कळेल। ठाकरेंच्या जागा वाटपाच्या उशिरावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली आहे। ठाकरे बंधू आणि शरद पवारांची आघाडी ही सत्तेसाठी असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे। चर्चा सुरू आहे आणि आमची युती जी आहे ना, युती आमची सत्तेसाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही। आता काय काय युत्या आघाड्या होत आहेत ते फक्त खुर्ची आणि स्वार्थ, सत्ता यापेक्षा दुसरं काही नाही आणि अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करतायत। आता काही लोक नवीन युत्या करतायत, काही लोकांनी अगोदर पण त्याचा अनुभव घेतलेला आहे, अनुभव घेतला आहे। आता नवीन अनुभव पुन्हा घेण्याची
घेण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत. 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. किमान 1 जानेवारीपासून प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. ठाकरेंच्या युतीचं गेल्या 4 महिन्यांपासून सुरू आहे, त्यामुळे ठाकरेंचं जागा वाटप आधीच होणं अपेक्षित होतं. ज्या अर्थी जागा वाटप जाहीर होत नाही त्या अर्थी घोळ आणि वाद असल्याची चर्चा आहे. किमान पुढच्या काही तासात ही रस्सीखेच संपेल अशी अपेक्षा शिवसैनिक आणि मनसैनिक बाळगून आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.